नमस्कार मंडळी, नवरात्रीचे दिवस आहेत. मी इथं 2 किलो भगर घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे पावशर साबुदाणा मी भाजून घेतलेला आहे आणि तो मिक्स केला आहे. 2 किलो भगरीमध्ये पावशर साबुदाणा भाजून मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता हे काय करायचं आहे, गिरणीवरून दळून आणायचं आहे. हे गिरणीवरून आणल्यानंतर हे आज पीठ तयार होतं ह्याचं. आणि ह्याची आपण आज करणार आहोत भाकरी, उपवासाची भाकरी. त्यासाठी मी इथं ताटामध्ये पीठ घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि गारच पाणी घेतलेलं आहे. इथं काही गरम वगैरे पाणी घेतलेलं नाही आहे. गार पाण्यामध्येच ही भाकरी छान अशी करून घ्यायची, मळून घ्यायची अशी. हे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर प्रमाण ठेवून पीठ दळून आणलं तर काय होईल, त्याच्यापासून भाकरी तर छान होतातच, पण ह्यापासून वेगवेगळे पदार्थही आपण करू शकतो उपवासाचे. आता इथं ही भाकरी थापण्यासाठी मी इथं ताटामध्ये पीठ घातलं आहे, थोडंसं सुकं. आता आपण त्यामध्ये ही भाकरी थापून घेणार आहेत. ही भाकरी खायला खूप छान लागते आणि पोटभरीचा असा हा फराळ होतो. साबुदाणा खिचडी रोज रोज खाऊ वाटत नाही, त्यामुळे ही भगरीची भाकरी खायला पण एकदम अशी चविष्ट लागते. आता ही भाकरी आपली इथं थापून झालेली आहे. आपण इथं गॅसवर तवा ठेवलेला आहे तापत, त्याच्यावर टाकून घेऊ. पहिली ही भाकरी, कुणी ह्याला दशमी पण म्हणतं, कुणी भाकरी म्हणतं, कुणी दशमी म्हणतं, उपवासाची दशमी असं पण म्हणतात. याला छान पाणी लावून घ्यायचं आहे. अगदी आपण ज्वारीची भाकरी कशी करतो अगदी त्याच पद्धतीने ही भाकरी करायची आहे. त्याला वरतून असं पाणी लावून घ्यायचं आणि पुन्हा ती उलटपालट करून भाजायची आहे. अशा पद्धतीने ही भाकरी भाजून घ्यायची आहे तव्यावर. पाहू शकता तुम्ही किती छान भाजली. आता गॅसवर मी अशा पद्धतीने ही भाकरी भाजून घेते. आपली भाकरी इथं भाजून तयार आहे. ही भगरीची भाकरी इथं भाजून तयार आहे. आता त्याच तव्यावर मी काय केले, शेंगदाणे घेतलेले आहेत. 1 वाटीभर शेंगदाणे भाजून घेत आहे. शेंगदाणे इथं भाजून झालेत. आता त्याच तव्यामध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्यागार मिरच्या. आता मी काय केले, त्यात थोडेसे तुकडे करून घेतलेत. ते मिक्सरमध्ये काय होतं, अखंड मिरची नाही बारीक होत. नंतर त्यामध्ये मी शेंगदाण्याचं तेल घातलं आहे आणि ही मिरची छान तेल घालून भाजून घेतली आहे. ती शेंगदाणे मिरची एकत्र केली. नंतर मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे, मिरची आणि थोडंसं मीठ घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, थोडं ओबड-धोबड. म्हणजे आपला उपवासाचा हा ठेचा तयार आहे. तर हे उपवासाची भाकरी आणि हा ठेचा खायला खूप अप्रतिम असा लागतो. गावाकडे अशा पद्धतीनेच भाकरीसाठी भगर दळून आणतात आणि अशा वेगवेगळ्या भाज्या ठेचा करून खातात. आता त्याला आपण छान ठेच्यामध्ये तेल घालून घेऊया. शेंगदाण्याचंच तेल आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या भाकरी आणि ठेचा इथं तयार आहे. तुम्ही पण या पद्धतीने ठेचा आणि भाकरी करून पहा. बाय.